काल दिनांक 30 जानेवारी रोजी बुधगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। हे उद्घाटन सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी किसान मोर्चाचे पृथ्वीराज भैया पवार हे देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे बुधगाव जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार ज्योती होसमनी, त्याचबरोबर बुधगाव पंचायत समितीचे उमेदवार अभिषेक गावडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी गावातील माजी सभापती विक्रम पाटील, शिवाजी डोंगरे, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच वैशाली पाटील या देखील उपस्थित होत्या। बुधगाव मधील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे बुधगावमधील इतर नागरिक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। महादेव मंदिर या ठिकाणी यांच्या प्रचाराची सभा देखील भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा महादेवाच्या मंदिरामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे आपले सर्वोच्च कार्यकुशल आमदार सुधीरदादा गाडगीळ, त्याचबरोबर गेली 12 ते 14 वर्ष यांनी धार्मिक काम त्यांच्या हातून सत्पात्री दान झालं अमरनाथ यात्रेचं ते आपले सर्वांचे जीवाभावाचे आदर्श व्यक्तिमत्व शिवाजीराव डोंगरे त्यांच्या बरोबर आलेल्या या पंचायत जिल्हा परिषद गटाच्या आणि आमचे जीवाभावाचे सरदारी बालचंद्रराव होसमनी यांची सुकन्या होसमनी, त्याचबरोबर ज्यांनी या भारतीय जनता पार्टीने एक निर्णय घेतला। दादा 2014 साली पार्टीची प्रतिकूल परिस्थिती होती, काँग्रेस आम्ही प्रयत्न करत असताना त्यावेळेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला पक्षाची अध्यक्षपदी तक्रारी झाल्या, त्यावेळेला त्यानं 2.5 महिन्यामध्ये जेलमध्ये तुरुंगात काढली पक्षासाठी त्या अध्यक्ष मोहन रावळेला पण तिकीट एकमतानं दिलं। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचं सर्व त्यांचं आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो, कारण भारतीय जनता पार्टीची निवडणूक वाढ होत असताना आपण त्यांच्या कार्यकर्त्याला मोठं करणं आपलं सर्वांचं लक्ष वेळानं तुम्ही जो मान दिला त्याबद्दल मी तुमचं परत एकदा स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीच्या आत्ताच्या पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी आदरणीय दादा तुमचा असू दे, दादा असू दे, शेखर भाऊचा असू दे, आदरणीय कैलासाशी मदन भाऊ असू दे, त्यांच्या जयंताईंचं समर्थ साथ आहे, पुत्राई बाबांचे समर्थ साथ आहे, त्या सर्वांच्या प्रयत्नातून गेल्या 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय प्रवीणभाई असतील, राजेंद्रराव शिवपाले असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून बुधगावचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न बुधगाव भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आणि याच्या सदोदित या ग्रामस्थांना आपण गेल्या 10 ते 12 वर्षाच्या काळात कोट्यवधी रुपयाचा निधी बुधगाव गावासाठी खेचून आणला, आपण दिला। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू दे, पंचायत समितीच्या असू दे, केंद्र राज्य शासनाच्या योजनेच्या माध्यमातून असू दे, या सर्व योजना मार्गी लागल्या। बुधगावचा प्रामुख्याने प्रश्न दादा एकच आहे, कचरा डेपोला जागा नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कर्नावळची आपली सातगावची पाणी जागा शिल्लक आहे ती आम्ही मागितल्या, कचरा तिथं जर जागा मिळाली तर ते डब्बिंग सगळं आपण मशिनरी वगैरे मलकापूरचा प्लॅट बुधगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य बघून आल्या, त्या पद्धतीचं जागेचं फायनल झालं, शेपूटची ॲक्टिव्हिटी होणार नाहीत आणि हाच त्या गावाला प्रमुख विषय आहे। त्याचबरोबर दुसरे असणाऱ्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आपण सातत्याने पूर्ण करत आलेल्या आहेत। त्यामुळे आपलं योगदान या गावासाठी दिलं आणि भारतीय जनता पार्टीला एक पाठबळ या गावातून समर्थ साथ दिला आहे। मी सर्वांना विनंती करतो की ज्योतिताईंना अभिषेक गावडेंना मिळणारं मत म्हणजे आदरणीय सुधीरदादाच्या कामाला मत आहे, आदरणीय शिवाजी डोंगरे यांच्या कामाला मत आहे, आदरणीय पृथ्वीराज बाबांच्या आदरणीय जयशंकरच्या कामाला मत आहे, आदरणीय पृथ्वीराज यांच्या कामाला मत आहे, सरपंचाच्या ग्रामपंचायतच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यालयामध्ये दिलं। त्यामुळे एक मुद्दाने या गावात 19 करोड या चिन्हावर येणाऱ्या निवडणूक 7 तारखेला मतदान करतील आणि प्रचंड मताने विजयी करतील। कुठेही राजकारण होणार नाही, सगळे एक दिनानं
आज जे आहे प्रदेशाचे भैया जिल्हा परिषद माजी डोंगरे त्या गावच्या प्रथम नागरिक वैशाली पाटील मॅडम, आपला उमेदवार डोंगरे आणि तुम्ही सर्व कार्यकर्ते लोक आता शिवायला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत. वेगळं काय सांगायला मला वाटतं की राहिलं असेल असं नाही आहे. कारण गेल्या 10-11 वर्षातलं माझं काम तुम्ही बघितलं असेल. माझं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टी काय करू शकते, काय केलं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. प्रत्येक गावामध्ये नांद्रा असेल, आपल्या कंधारा असेल, मांजरगाव असेल, बुधगाव असेल, कुठलेही गाव या 12 गावातले कुठलेही गाव घ्या तिथं आपलं काम बघा. तर जिल्हा परिषदेनं आणि पंचायत समितीनं ॲडिशनल आपल्याला कामाला वाव मिळेल यासाठी मला आपल्याला विनंती करायची आहे की या दोघांना जास्तीत जास्त मताने निवडून देऊन तुम्ही आपल्या गावच्या विकासामध्ये भर घालावी. आणि 7 तारखेला मतदान आहे. मगाशी तुम्ही डॉक्टर म्हणाला की दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग अध्याची रात्री बसवलं करा. हे सकाळ उठले की तुम्ही कामाला लागता. तर सकाळी उठून मिटिंग करायची मग कामाला लागायची की आधी रात्री जर का तुम्ही बसला आणि उद्या सकाळपर्यंत काय काय नियोजन करायच्या गोष्टी त्या आदल्या दिवशी प्लॅन केल्या की सगळ्यांना कळते आणि सगळे त्यामुळे येऊ शकते. एवढा एक बदल तुम्ही करा आणि 7 तारखेला मतदान करून घ्या आणि 8 तारखेला 9ला आपलाच गुलाला एवढं लक्षात ठेवा. आणि या दोघा उमेदवारांना पंचायत समिती आणि जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठवायचे एवढं लक्षात ठेवून काम करा. धन्यवाद. साठी आपण एकत्र जमलेलो आहे. यासाठी आलेले आपले आमदार सुधीरराव गाडगे साहेब, आमचे भैया ऋतुराज भैया, भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार, त्या गावच्या सरपंच आणि व्यासपीठातील सर्व, आणि समोर बुधगाव, माधवनगर, कर्नाळ या भागातून आलेले कार्यकर्ते, जेणेकरून कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा असं सुधीरदादांनी सांगितलं की कार्यकर्ते एकत्र करा. त्यासाठी आपण सगळे एकत्र आला. आता गेल्या 10-12 दिवस झाला मी या बुधगावमध्ये फिरतोय, संध्याकाळी दिवसा. तर 10-15 वर्षापूर्वी विक्रम पाटील जे आपण बुधगावमध्ये फिरत होतो ते बुधगाव आणि आत्ताचं बुधगाव हे जमीन आसमानचा फरक आहे. आता 2 नंबर वार्डात तर फिरायला येत नव्हतं पूर्वी, आज 2 नंबर वार्डात काम करायला जागा राहिलेली नाही. 2 नंबर वाडा असू दे, वनवासवाडी असू दे, आता इथे शिवाजीनगर नाव ठेवलंय तिथं फिरतोय आपण. गरनगर असू दे, 1 नंबर वार्डामध्ये असू दे. आपण दादा सिद्धेश्वर मंदिराचं जवळजवळ 70 लाख रुपये खर्च करून त्याचं सगळं तुम्ही विक्रम पाटील असू दे आपण सगळ्यांनी मिळून काम केले. आपण ह्या लिंगायत समाजाचं महादेव मंदिराचं ओपन केलं, त्याचं कंपाऊंड वॉलचं काम केले. मुस्लिम समाजाचं आपण कब्रस्तानचं पूर्ण 2 एकरला कंपाऊंड वॉल केले. तुम्ही आपण शिंपी समाजाच्या मंदिराचं काम केले, परत विरोबा मंदिराचं केलंय, सिद्धेश्वर मंदिर झालं, ज्योतिबा झालं. गावात काम राहिलेलं आहे, काम करायला जागाच राहिली नाही. विरोधकांचं ह्या 10-15 वर्षाचं काय काढलं तरी एक काम नाही. नुसतं निवडणूक आली की यायचं, पंचायत समितीला एकाने उभा राहायचं, झेडपीला एकाने अर्ज भरायचा, माझा पाहुणा माझी भावकी, या पुढं काय बुधगाव जात नाही. पण बुधगावची जी मंडळी आहे, या कंदील कट्ट्यापासून जे माळावरचा भाग आहे, एवढी हुशार आहे दादा ह्या भागातले लोक. फक्त काम करणाऱ्याच्या मागं राहणारी मंडळी 100% मी तुम्हाला सांगतो. 2017ला निवडणूक लढवली, तुम्ही मला कोल्हापूरची जबाबदारी दिली. बुधगावमध्ये विक्रम पाटील आणि काही मंडळी फिरत होती, पण तरी पण या गावानं 800 मताचं लीड दिलं जिल्हा परिषदला, माधवनगर. आणि ही सगळी मंडळी त्यावेळेला एकत्र होती. त्यात आता भैया आमच्याबरोबर आहे, गजानन मोरे आमच्याबरोबर आल्या, ऋतुराज भैया आपण तिकडे होती त्यावेळेला. ही सगळी मंडळी एकत्र होती. आता जवळजवळ सगळे आपण एकत्र आहे. आता माधवनगरमध्ये दादा राजू आवटी, आमचे ग्रामपंचायत उत्तम तिवडे आहे माझी, ही सगळी मंडळी, योगेश देसाई आहे, निलेश निकम आहे, ही सगळ्यांनी माधवनगरची जबाबदारी घेतल्या आणि आमच्या ज्या कार्यकर्त्यांनी बुधगावची जबाबदारी घेतल्या आणि बुधगावची विक्रम पाटील, निलेश निकम आहे, ही सगळी मंडळी. मी तुम्हाला सांगतो दादा, किती येडके असू दे काँग्रेस असू दे, त्यांना बुधगावमध्ये डिपॉझिट वाचवायचंच काम करायला लागलं आहे. कारण मी एवढं आपलं
इलेक्शनच्या पद्धतीने आपण खेळतोय. जाग्यावर गजानन मोरे आपण विषय संबोधन केला सगळ्यांना. काय राहिल्या का निवडणूक बाबा? त्यांना फक्त एकच आहे, काय तर बोलायचं, आम्ही पाहुणा आहे, त्यांना मला घेऊ माझ्या मागं समाज आहे. पण मी एवढं सांगतो दादा, मुस्लिम समाज जवळजवळ 80% मुस्लिम समाजाची माणसं आपल्याबरोबर फिरतात गावामध्ये, आम्ही बरोबर फिरतात. आणि दादा आम्ही तुम्ही जे दिलं तिकीट ते एवढं चांगलं दिलं, कारण माळ भागावरनं आपल्याला एवढे कार्यकर्ते फिरतात. माळ भागावरनं गावातलं विक्रम पडणार. आपण वार्ड नंबर 1 ला मनोहर पाटलांनी नियोजन केलं, त्या कार्यकर्त्यांना आपण शिवस्मारक मागायला आहे. ते म्हणजे 10 लाख 15 लाख लागणार नाही म्हणलं, समीर दादा शब्द मी घेतो, आपण नाक्यावर विक्रमाने शिवस्मारक मागायचं. या पुस्तकामध्ये माधवनगर आणि बुधगावचा कॉर्नर आहे तो, दोन्ही गावाचा मध्ये सेंटर झालेला आहे. आपण एक शिवस्मारकमध्ये तुमच्या वतीने मी शब्द दिला त्याला, आणि आपण ते बांधतोय. आणि बुधगावमधनं दादा काय जरी झालं तरी 1,500 ते 2,000चं लीड हे 100% राहणार. माधवनगरमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. 7,500-7,000 मतदान जर झालं तर 80% भारतीय जनता पार्टीलाच मतदान होणार आहे. कारण बाकीचा भाग थोडा, पण माधवनगरचा मेन जो आहे त्यात सगळी मंडळी आपली एक दिलानं काम करते. माधवनगरमध्ये कर्नाळची बी मंडळी आलेली आता, कर्नाळमध्ये पण आपलं काम चांगलं चालू आहे. तिथं पण भैया दादा एवढा फंड दिला आहे, त्या पुढच्या लोकांना बोलायला जागाच नाही आहे. स्मशानभूमीला दिला आहे, गावाच्या मंदिराला दिला आहे. आता ते नाभिक समाजाला पण 400 मतदार आहे. दादा तुम्ही त्यांना फंड वाढवले, 20 कोटी रुपये त्यांचं सगळंच केलं काय केलं. त्यामुळं सगळे जिल्हा परिषद पंचायत समिती हे दोन्ही 100% निवडून आलंय असं सगळ्यांनी समजून 7 तारखेपर्यंत 5 वाजेपर्यंत आपण पळायचं आहे. काय न बोलता आता आपल्याबरोबर संदीप कोसावी आलेला आहे. 2 दिवस झालं ते आमच्याबरोबर आता प्रचाराला झाला. त्याची 40-50 जणांची टीम आपल्याबरोबर असत्या. धनाजीकडे या 2 नंबर वार्डात एवढा पडतोय, जिथं जाईल तिथं धनाजीला बघितलं, हा यानं केलंय म्हणतात काम. की एवढं काम त्या धनाजीने केलंय. राजू शिवकाळे आपले लिंगायत समाजाचे इथं ह्या मेन इथं आहे. आपला ठाकरे आहे, गजानन मोरे आहे, बजरंग आहे, सगळी टीम काम करत्या. विवेक रोगडे आमचा ओंकार कॉलनीतला गेलं तर काही 10-15 वर्षाचं कौतुक करतोय. इलेक्शन आलं, भारतीय जनता पार्टी दुसरं काहीच टाकतो त्यात नसते त्याच्या. आणि ही सगळी मंडळी एक दिलाने काम करणार आहे. आपले दोन्ही उमेदवार ज्योती वसमणी ही इंजिनियर आहे, ही स्वतः गाडी चालवत्या, स्वतः एक फॅक्टरी सांभाळल्या आणि भविष्यामध्ये तिला घेऊन तुम्ही कुठे बी जाऊ शकताय. बाकीच्या महिला कसं आहे की नवऱ्याला त्याला भेटायला लागणार, पहिला त्याला सांगायला लागणार, तसं विषय हिला नाही आहे. अभिषेक आहे तुमच्याबरोबर, रात्रीच्या काय झाला तर प्रॉब्लेम. ह्या लोकांना तुम्ही भरघोस मताने निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा, एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय दादा, पप्पू मामा, विक्रम भाऊ, जयवंत भाऊ, भैया, शिवकाळे दादा, अविनाश, गजूभाऊ आणि डॉक्टर, सगळे माधववरून आलेले सगळे कार्यकर्ते, उपस्थित सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनी. दादा मी आपल्या नेतृत्वाखाली 4 झेडपी आपण लढतोय आणि 4ही ठिकाणी गेल्यावरती मला एक कॉमन गोष्ट जी जाणवली ती अशी की विरोधकांचा प्रचार काय असणार, विरोधक कुठल्या मुद्द्यावरती इलेक्शन लढवणार आहे. कारण दादा तुमच्या माध्यमातून, सुधीरदादांच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इतकी कामं झालेली आहेत प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये की विरोधकांना प्रचार करायला मुद्दाच शिल्लक नाही. तो कोण पैशाचा व्यवहार करतो म्हणतोय, कोण समाजाचं काहीतरी खोटं नाटक काहीतरी कारण काढतो, कोण आणि काहीतरी करतो. अशा क्षुल्लक कारणांवरती, खोट्या कारणांवरती इलेक्शन लढायचं चाललेलं आहे. डॉक्टर साहेब नावं घेऊन सांगू शकतो गावं की जिथं कोट्यवधी रुपयाची कामं झाली. म्हणजे काल दादा नांद्र्यामध्ये मी होतो तर ही लोक सांगत होती की वर्षाला 1 लाख रुपये फायदा प्रत्येक शेतकऱ्याला व्हायला, कारण आमची 2 पिकं पावसाळ्याची ऊस तुटल्यानंतर काढायला पाहिजे. 2 पिकं आमची निघायला लागली आणि किमान वर्षाला 1 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात जायला लागले. असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली की ज्याचं थेट जनतेला त्याचा फायदा व्हायला लागला. म्हणजे एखादी गटार होणे, एखादा रस्ता होणे म्हणजे फक्त गाडी फिरणे असं नाही, तर त्याच्या अर्थचक्रामध्ये जो फरक पडतो
आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आहेत. पप्पूमामांनी काम केलेलं आहे, आपण सगळ्यांनी कामं केलेली आहेत. आपण पक्ष म्हणून काम करतो, विचारधारा म्हणून काम करतो आणि विकास कामही करतो. त्यामुळे मला प्रश्न आहे की मी एखादी सार्वजनिक किंवा जाहीर सभा जर झाली तर विरोधकांना विचारावं म्हणतो की तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती इलेक्शन लढणार आहे. कारण विकास तर आमच्याकडेच आहे, अर्थचक्र आमच्याकडे आहे, सामाजिक बांधिलकी आमच्याकडे आहे, एकोपा आमच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन आपण लढतोय. त्यामुळं मला खात्री आहे की येणाऱ्या ह्या 7 तारखेच्या मतदानाला 7 तारखेला आदरणीय वस्मानेताई आणि आपला एक धडाडीचा असा युवा कार्यकर्ता अभिषेक, या दोघांना बुधगाव माधवनगरमधून मोठ्या प्रमाणावरती भरघोस मतदान होईल. आपली माधवनगरची जी सीट आहे तिला सुद्धा कर्नाळमधून माधवनगरमधून भरघोस मतं पडतील आणि खरोखर अतिशय चांगल्या लीडनं आपण ही इलेक्शन जिंकू. आणि यामध्ये फार मोठा वाटा जो आहे तो आदरणीय दादांचा आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जो पाठपुरावा करून जनतेची कामं केली, जे राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं जी योजना दिल्या, या सगळ्याचं हे यशाचं हे गमक असणार आहे. त्यामुळे मी आज इथं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की असाच आशीर्वाद तुम्ही ह्या 2 उमेदवारांनाही द्यावा की आदरणीय दादांचा आदर्श घेऊन, या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आदर्श घेऊन या दोघांनाही पुढं 5 वर्ष काम करण्याची संधी मिळावी, असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. कार्यसम्राट आमदार सुनील दादा आणि आमचे नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय डोंगरे साहेब, आमचे जुने सहकारी मित्र, लहानपणापासूनचे मित्रमंडळी चालतील, माझे गुरुवर आहेत माननीय पृथ्वीराज भैया आणि आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार युवसमिती, पंचायत समितीचे उमेदवार, माझा मित्र सहकारी आणि आपण भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता अभिजित गावडे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं, प्रचार करण्याच्या उदाहरणाच्या निमित्तानं आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आपण इथे एकत्र आलेलो आहोत. भारतीय जनता पार्टी गेली 20 वर्ष झाला आम्ही गावाला भारतीय जनता पार्टी 2007 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो. गावाचा कल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजून कायम राहिला आहे. पुण्यामध्ये हे उदाहरण बघितलं, त्याच्या 3 झाल्या प्रचंड मताधिकारी, सगळ्या पद्धतीचा वापर झाला, गोष्टीचा वापर झाला, सगळ्या गोष्टीचा वापर झाला. कालच सगळ्या सांगितले की मला एकच त्याबद्दल पण कामाचा झाला का सगळ्यात चांगला माणसाचा आहे. त्यामुळे मागील जिल्हा परिषद 3 इलेक्शन त्यांनी जिंकले आहेत, अतिशय मताधिक्याने जिंकले. तीच परिस्थिती आज जसवंत असतील, आमचा अभिजित असेल, त्यांच्या मागं बुधगावची जनता पूर्ण विश्वासानं राहते. बुधगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, सरपंचांच्या माध्यमातून मी सरपंच म्हणून बुधगाव ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना या 3 वर्षामध्ये जेवढा आम्हाला विकास करता आला, दादांच्या माध्यमातून असेल, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल, आम्ही तो करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण तो लोकांपर्यंत न्यायचा आहे. आता अभिजित गावडेसारखा एक युवा सरकारी युवा पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बुधगावमध्ये जवळजवळ कोणी माझ्यासाठी 2007 पासून कॉलेज तेव्हापासून माझ्यासाठी काम करतो भारतीय जनता पार्टी. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीची उमेदवारी अभिजितसाठी त्यांच्याकडे, तुमच्याकडे, दादाकडे अतिशय हक्कानं मागितली की अभिजितसारखा युवा कार्यकर्ता मी आज उपसरपंच आहे, मी आज पंचायत समिती वगैरे मागू शकतो. पंचायत समिती सभापती होते, त्यांच्या मुलगासाठी उमेदवारी, परंतु आम्हाला अभिजितसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता सगळ्या प्रत्येक मित्राच्या प्रत्येक गोष्टीला पाठीशी धावून जाणारा माणूस तो एक युवा कार्यकर्ता. आपण या पाठीशी सर्वांनी भारतीय जनता पार्टी म्हणून, बुधगावचे ग्रामस्थ म्हणून राहायचं आहे. तसेच आपल्या इथल्या वस्मनी अतिशय उच्च शिक्षित इंजिनियर महिलांमध्ये काम करत असताना एक उद्योजका म्हणून त्या काम करत आहेत. आज माधवनगर संजयनगर इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीमध्ये त्या महिला उद्योजका म्हणून काम करत आहेत. आपल्या गावातील महिलांना, माझी आमच्या गावातील महिलांना किंवा युवकांना भविष्यामध्ये कधी जर तुमच्या कंपनी किंवा तुमच्या सरकारने काम करायची संधी आहे तर तुम्ही ते पाठवा, त्या अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय, आशा करतोय. आणि एवढं बोलून मी धन्यवाद करतो की भारतीय जनता पार्टीच्या मागं आपण सर्वांनी ताकदीनं राहायचं आहे. भारतीय जनता पार्टीची मदत आपण